हाय हॅलो मैत्रिणो, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, हे पहा आता माझ झालेली आहे सकाळची रुटीन चालू. आणि आज आहे ना उपवास आहे आमच्याकडं ना. पंचमीच्या आदल्या दिवशी उपवास असतो. खूप म्हणजे खूप भागामध्ये आहे ना पंचमीच्या आदल्या दिवशी ना भावाचा उपवास पकडत असतात. आता मी ना उठलेली आहे, मस्त सुट्टी आहे, सगळ्यांना सुट्टी आहे, सगळे घरी येतं. पण लेकरं मालक जरी घरी असले ना, आपल्या बायकांना कधीच सुट्टी नसते. हे मात्र काळ्या दगडावरची रेग आहे. शाळा असो नसो, सुट्टी असो नसो, आपल्या आपल्या टायमाला बरोबर उठावंच लागतं. हे पहा उठले मी आणि सगळं पहिलं झाडून वगैरे घेतलं, कारण आज पूजा वगैरे खूप काम राहणार आहे आज. पहिलं मी झाडून घेतलं आणि इथं लागलेली फरशी पुसायला. मैत्रिणी, मी आहे ना रोज संध्याकाळी आहे ना फरशी पुसून घेत असते, पण आज उपवास असल्यामुळे ना परत मी सकाळी बी पुसून घेतली. कधी कधी 2 टाईम पण पुसायची होती, कधी कधी एक दिवसात बी पुसते, म्हणजे जसा टाईम भेटेल ना तशी पुसते. पण 99% ना रोज ही फरशी पुसून होत असते. पाहता इथे ना मी पूर्ण फरशी अशी पुसून घेतली. फरशी पुसून घेतल्याच्या नंतर आहे ना लगेच जिना पण पुसून घेतला. आणि इथे ना मी रात्री आहे ना गॅस वगैरे घासून ठेवलं होतं, गॅस बी घासून ठेवला होता, फरशी पुसली. पण परत मला सकाळी ना वाटलं नको नाही का, आज उपाशी म्हणून परत सगळं करावं, म्हणून मी काय केलं, फरशी बी परत पुसली. आणि किचन काय केलं, साबण वगैरे घासला नाही, रात्री घासला होता, फक्त त्याच्यावरती आहे ना पाणी टाकून आहे ना मी कपड्याने पुसून घेतला. म्हणजे काय होतं, रात्रीचं पाली वगैरे किती नाही म्हणत ना, पाली झुरळं फिरतात ना, मग ते सकाळी असं नको वाटतं. कारण आपण उलातनं चमचा वगैरे काही पण असं गॅसवर ठेवतात ना, मग असं साफ वगैरे केलेलं असलं ना ठेवायला पण छान असं स्वच्छ वाटतं. आता सगळं मी गॅस वगैरे छान आता पुसून घेतलेला आहे. आणि इथे ना रात्रीचे थोडे भांडे बी राहिले होते, अगोदर मी घासले होते थोडे, आणि हे थोडेच राहिले होते भांडे. रात्री थोडी इडली केलेली होती मुलांना खायला, त्याचे इथं भांडे राहिले होते. म्हटलं हे जर भांडे राहिले ना खूप वेळ तसेच राहते, त्याच्यातले मला काही लागणारे नव्हते, पण घेतले घासून. म्हटलं चला चालू चालू लगेच भांडे पण घासून घेते. इथे ना मी आता भांडे घासून घेतले, आणि भांडे घासून घेतल्यास नंतर मी राहिलेलं बाकीचं सगळं काम आवरून घेणार आहे. माझी आंघोळ पण होणार आहे. पण मैत्रिणी, काय झालं, आज मला केस धुवायचे होते, पण रात्री ना मला आम्ही केसाला तेल लावीन म्हटलं, पण तेल लावायचं लक्षातच आलं नाही माझ्या. सकाळी उठल्यावर लक्षात आलं, बापरे मी रात्री तेल पण नाही लावलं. मला आज शॅम्पू करायचा होता, पण जाऊ दे म्हटलं, आता आज संध्याकाळी लावीन तेल, कारण आता उद्या सोमवार आहे म्हटल्यावर परत उद्या पण केस धुवा लागते, त्यामुळे म्हटलं आता जाऊ द्या. पण आता इथे ना मी पूर्ण भांडे वगैरे घासून घेतले. भांडे घासून घेतल्याच्या नंतर आहे ना मी लगेच आंघोळीला बसले. माझं एवढं काम झालं ना मैत्रीण, कोणीच उठलं नव्हतं, मालक बी कोणीच नव्हते उठले, एकदम बिनधास्त झोपले होते. आणि मी काय करत असते, मी एकटी उठलेली असले ना, मी कशाचाच आवाज येऊ देत नाही. सुट्टीच्या दिवशी ना मला हे चौघं बी जेवढे आराम करते ना तेवढं माझं मला काम असं पटपट आवरतं. त्याच्यामुळे मी आवाज बी करत नाही ना, आवाज बी देत नाही त्यांच्या मनाने. जेव्हा उठतील ते तेव्हा उठतील. मी आंघोळ वगैरे केली आणि माझं बी थोडं आवरून घेतलं, जरा फ्रेश वाटतं मैत्रिणी. सकाळी सकाळी आपण बी थोडं आरशात पाहिल्यावर स्वतःसाठी आवरलं ना आपल्याला पण छान वाटतं. म्हणून मी इथे ना माझ्यासाठी थोडं मी मला वेळ देऊन मी आवरून घेतलं. इथे ना आता आवरून घेतल्याच्या नंतर आहे ना मैत्रिणी, मी रोज सकाळी ना लिंबू पाणी पित असते, जरा तब्येत कमी होईल म्हणून. पण काय माहिती होती का नाही मला काही कळत नाही, पण मला आता याची सवय पण लागली. चांगलं 2-3 वर्ष झाले मी पिते. आणि मैत्रिणी, हे जर नाही ना पिले मी लिंबू आणि जरा कोमट पण नाही पिले ना, माझं पोट पण व्यवस्थित साफ होत नाही. त्याच्यामुळे ना मला ती सवयच लागली, म्हणून मला आहे ना रोज न चुकता लिंबू आणि हे गरम पाणी मी घेतच असते. लिंबू आणि गरम पाणी घेतलं, तरी पण अजून पण कोणी उठलं नव्हतं बरं का. चला म्हटलं, परत मी घड्याळाकडे बघितलं तर तेव्हा वाजले ते 8:15 वाजता मी देवपूजा करते म्हटलं. मैत्रिणी बघा, मी आहे ना बरोबर 6:15 वाजता उठले होते. बाकीचं मला एवढं काम आवरलं आहे ना, जवळजवळ 1.5 ते 2 तास मला सगळं काम आवरायला गेले हळूहळू. कारण आहे ना सगळं पुसायचं, खालीपर्यंत पुसत जावं लागतं, पार्किंग झाडायची, दार वगैरे झाडायचं, त्याच्यामुळे ना खूप वेळ लागतो. म्हणून मी सुट्टी असली ना, कारण एवढं काम मला आवरायला वेळ लागतो म्हणून मी एवढा टाईम अगोदर उठतेच. इथे ना आता मी लागलेली देवपूजा करायला. आणि मैत्रिणी, याच्या पुढचा ब्लॉग आहे ना मी आता नंतरच्या भागामध्ये दाखवते, पार्ट 2 करणार आहे, कारण ना खूप मोठा ब्लॉग होणार आहे. त्यामुळे ना मी ह्याच्यात ना 2 भाग केलेले आहेत. चला आता मी छान अशी देवपूजा करून घेते. बाय मैत्रिणी, भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये.